16 मे 2024 रोजी जमाते इस्लामी हिंद खामगावच्या वतीने अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विशाल हॉलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते। कार्यक्रमाची सुरुवात उमर तन्वीर अहमद यांनी सूरह अल बकराच्या आयतांचे 158 ते 60 पठण आणि भाषांतराने झाली। जमाते इस्लामी हिंद खामगावचे जिल्हा व्यवस्थापक सोहेल फुरकान साहिब यांच्या शुभारंभाच्या भाषणाने हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण सत्र अधिकृतपणे सुरू झाले। त्यानंतर पिंपळगाव राजा येथील कमर अहमद खान साहेब यांनी हज यात्रेकरूंना अल्लाहचे पाहुणे म्हणून संबोधले आणि हज प्रवासादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या। नंतर औरंगाबादहून आलेले मुफ्ती मोहम्मद मोहसिन कासमी साहब यांनी सुमारे 2 तासाच्या उमरा हज आणि सफर मदीना बद्दल सविस्तर माहिती दिली। जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे शरिया कौन्सिलचे सदस्य अब्दुल कवी सिद्दीकी फलाही साहब हे प्रमुख पाहुणे औरंगाबादहून आले होते। हजची भावना, हजचा उद्देश आणि हज नंतर अपेक्षित बदल आणि त्याचे जीवनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली। त्यांनी आपल्या अनोख्या आणि हृदयस्पर्शी शैलीने सर्व प्रेक्षकांना खूप प्रभावित केले। स्थानिक अमीर जमाते इस्लामी हिंद खामगाव उमेर अहमद खान साहेब यांनी आभार प्रदर्शन केले। सत्राच्या शेवटी सर्व सहभागींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन देण्यात आले। महिलांसाठी पडद्यांची विशेष व योग्य व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचे संचालन सलीम अख्तर यांनी केले। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक खामगाव।